स्वामी समर्थ. नमस्कार श्रोते हो. तर आज आपण पाहणार आहोत की दिवाळी का साजरी करावी, दिवाळीच्या उत्सवामागच्या काय कथा आहेत, पुराणात काय महत्त्व आहे याची संपूर्ण माहिती, तसेच लक्ष्मीपूजना दिवशी काय करावे याची देखील संपूर्ण माहिती पाहू. ज्योतिषींमध्ये काही संभ्रम निर्माण झालेला आहे तोही आपण सॉल्व करू सर्वांचा. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, दिवाळीच्या सणाला देवी लक्ष्मीसह कुबेर आणि धन्वंतरीची खूप मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जाते की नाही? हो. तर यासह सर्वत्र दिव्यांचा लखलखाट देखील असतो. हा सण दीपोत्सव म्हणून साजरा केला जातो. प्रभू रामचंद्र वनवास पूर्ण करून अयोध्या नगरीत परतले होते, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी हा उत्सव साजरा केला. यासह लक्ष्मी कुबेराच्या दृष्टीने आयुष्यात धनसंपत्ती प्राप्त व्हावी म्हणून पूजन केले जाते, अशा कथांचा उल्लेख आपण ऐकला आहे. तर आता तुम्हाला माहीत आहे का, विधिलिखित कालखंडानुसार दिवाळीशी संबंधित अशा अनेक कहाण्या आहेत. त्या आज आपण या निमित्ताने ऐकूया की दिवाळी का साजरी करतात. तर बघा, दिवाळी साजरी करण्याच्या कथा कितीही असल्या तरी या काळात पूजा केली जाते ती म्हणजे लक्ष्मीची. जेव्हा देव आणि दैत्यांमध्ये समुद्र मंथन झाले त्यावेळी 14 रत्ने जी उत्पन्न झाली त्यातील एक होती लक्ष्मी. असे मानले जाते की लक्ष्मी आधीपासून अस्तित्वात होती, मात्र काही कारणाने नाराज होऊन समुद्रात गुप्त झाली होती. तब्बल 1000 वर्षानंतर समुद्र मंथनातून ती बाहेर आली. तो दिवस होता अश्विन अमावस्येचा. देवी लक्ष्मी या दिवशी प्रकट झाल्याने या दिवशी दिवाळी साजरी करतात. आता पुढची एक कथा आहे ती ऐका. दिवाळीच्या पर्वात संपूर्ण देशात देवी लक्ष्मीचे पूजन केले जाते, मात्र पश्चिम बंगालमध्ये कालिका देवीचे पूजन का केले जाते ते आता ऐका. तर बघा, दुर्गा देवीचे रूप असलेल्या कालिका देवीने एकट्याने अनेक दैत्यांचा युद्धात संहार केला. यात नाव होतं रक्तबीज. यांसारखे महाभयंकर राक्षसही त्यांनी मृत्युमुखी पाडले होते. याच दिवशी कालिकेने रक्तबीजाचा संहार केला होता. महाउपद्रवी राक्षसांचा वध केल्याने या दिवशी जल्लोष म्हणून दिवे लावण्यात आले. अनेक दीपावली उत्सव साजरा केला. आता बळीराजाची कथा ऐका. ही कथा राजा बळी आणि वामनाची आहे. दैत्यांचा राज बळीने मोठा यज्ञ अनुष्ठान केला होता. यावर देवतांना वाटले बळीराजाचे हे यज्ञ संपन्न झाल्यावर राजा देवलोकावर अधिकार प्राप्त करेल. त्यामुळे सर्व देवतांनी भगवान विष्णूंची प्रार्थना केली. विष्णूंनी वामन अवतार धारण करून काय केलं, राजाला 3 पावले जमीन मागितली. 3 पावले मागितल्याने बळीराजाने लगेच होकार दिला. विष्णूंनी ती 3 पावले आकाश पृथ्वी व्यापली आणि 3रे पाऊल बळीराजाच्या डोक्यावर ठेवले आणि बळीराजा पाताळात पाठवले. बळीराजा जरी दैत्य असला तरी त्याला प्रजेपती आदर होता. एके दिवशी बळीराजाने भगवान विष्णूंना आपल्या प्रजेला भेटण्याची विनंती केली. भगवान विष्णूंनी त्याला पाताळातून पृथ्वी येण्याचा एक दिवस दिला आणि तो दिवस म्हणजे बलिप्रतिपदेचा. या दिवशी बळीराजा पाताळातून पृथ्वीवर येताना दिसतो असं म्हणतात. आता दिवाळीच्या कथांमध्ये असलेली एक प्रमुख कथा ती म्हणजे 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून श्री रामप्रभू अयोध्ये नगरीत सीता आणि लक्ष्मण देखील पोचले होते. अयोध्ये नगरीत आल्यानंतर त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला. तेथून रामराज्याला सुरुवात झाली आणि रायांचे अयोध्येत पुन्हा येणे, त्यांचा अभिषेक होणे या आनंदात अयोध्ये नगरीत दीपोत्सव साजरा केला जातो. आणि आता 5वी कथा ऐका. महाभारतात गुवाहाटी राज्याचा नरकासूर नावाचा एक राक्षस होता. त्याने आपल्या सामर्थ्याने इंद्र, वरुण, अग्नी, वायू अशा अनेक सर्व देवांना त्रास दिला. त्याने 16,100 स्त्रियांना आपल्या कैदेत ठेवले. जेव्हा त्यांच्यावर अत्याचार वाढला तेव्हा देव आणि ऋषीमुनी भगवान श्रीकृष्णाच्या आश्रयाला गेले. भगवान श्रीकृष्णाने त्यांना नरकासुरापासून मुक्ती मिळवून देण्याचे काम आश्वासन दिले, परंतु नरकासुराने एका स्त्रीच्या हातून मरण्याचा शाप मिळाला होता. म्हणून श्रीकृष्णाने आपली पत्नी सत्यभामा यांना सारथी बनवून तिच्या मदतीने नरकासुराचा वध केला. श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला तो दिवस होता
अश्विन कृष्ण चतुर्दशीचा व नरकासुराचा वध केल्याचा आनंद प्रत्येक घराघरी साजरा केला. तेव्हापासून दीपोत्सव साजरा करण्यात आला. आता युधिष्ठिराचा राजसूय यज्ञ, पांडवांनी स्थापन केलेले राज्य इंद्रप्रस्थ हे त्या काळात सर्वात आधुनिक राज्य होते. युधिष्ठिराने या राज्यात राजसूय यज्ञ केला व या यज्ञाला सर्व राजा उपस्थित होते. या राजसूय यज्ञ आणि इंद्रप्रस्थ राज्याची स्थापना केल्याने मोठा उत्सव साजरा करण्यात आला होता. आता शेवटची कथा ऐका. दिवाळी पर्वात 24वे तीर्थंकर भगवान महावीरांचे निर्वाण झाले होते. भगवान महावीरांच्या परमज्ञान अवस्था प्राप्तीसाठी जैन समाजात दीपोत्सव साजरा केला जातो. तर श्रोते हो, अशा प्रकारे हे 7 कथा होत्या. आता बघा, आपण पाहूया की लक्ष्मी पूजनाच्या दिवशी काय करायचं आहे. दिवाळीला ब्रह्ममुहूर्तावर उठून अभंग स्नान करून उगवत्या सूर्यदेवाचे दर्शन करा. दिवाळीला सायंकाळी लक्ष्मी पूजन केले जाते. या दिवशी देवीची विधिव्रत पूजा करून चांदीच्या भांड्यात कापूर पेटून संपूर्ण घरात फिरवा. यामुळे घरात इडापिडा नष्ट होते. दिवाळी हा सण दीपोत्सवाचा आहे. या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली देखील एक तेलाचा किंवा तुपाचा तुमच्या ऐपतीप्रमाणे लावा. याने शरीरव्याधी दूर होतात. लक्ष्मीपूजन करतेवेळी देवीला गूळ आणि हरभऱ्याची डाळ अर्पण करा. यासह पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करा. याने घरातील आर्थिक समस्या दूर होतात. लक्ष्मी पूजन करताना देवीसमोर श्रीसूक्त पठण करावे. अनेक व्याधी, पीडा, आर्थिक, मानसिक ताणतणाव तुमचा नष्ट होतो. तर श्रोते हो, अशा प्रकारे लक्ष्मी पूजना दिवशी देखील तुम्ही हे उपाय अवश्य करा. तुमच्या सर्व समस्या सुटतील. आता आपल्याला पाहायचं आहे 2023ची दिवाळी कधी आहे. तर पहिला सण सुरू होतो तो म्हणजे वसुबारसेपासून, आणि वसुबारस यंदा आलेले आहे 9 नोव्हेंबरला. धनत्रयोदशी आहे 10 नोव्हेंबरला. नरक चतुर्दशी आहे 12 नोव्हेंबरला. लक्ष्मीपूजन देखील आपण 12 नोव्हेंबरला साजरे करणार आहोत. पाडवा आहे तो म्हणजे 14 नोव्हेंबरला आणि भाऊबीज 15 नोव्हेंबर 2023. अशा प्रकारे सर्व तारखा तुमच्या आता लक्षात राहतील. यामध्ये काहीही कन्फ्युजन करू नका, लक्षात घ्या. आणि श्रोते हो, शक्य होईल तेवढं याच दिवशी हे सण साजरे करा. व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.